भरपूर आहे तिथे. हे बघा पप्पा इथे झाडावरती चढलेत आणि इथेच काजू आहेत 2-2. माकडासारखे झाडावर चढलेत. आजी चालले त्या साईडला, काय माहिती आपल्याला कुठं जायचं आहे. रस्ता इथून पण दिसतोय आणि इथनं पायवाट पण दिसते. ते बघ समोर समोर कसला मोठा बिल आहे. शुभ सकाळ मित्रांनो. आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम सकाळी सकाळी केलेली आहे. खूप मस्त वाटतंय. अजून सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. तेवढं सकाळी सकाळी आज मी ब्लॉग चालू केलेला आहे, कारण आजचा ब्लॉग आहे ना खूप भारी आणि असा भन्नाट होणार आहे. खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, कारण गावी आल्यानंतर मला जे गोष्ट करायला आवडते ती गोष्ट आज आपण करायला जाणार आहोत. हे तर तुम्ही टायटल ब्लॉग पाहून तर समजून गेलाच असाल. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. बाकी सर्वांचं सर्व आता आवरून झालेलं आहे, फक्त आता निघायचं बाकी राहिलेलं आहे. सो चला. सकाळच्या एकदम प्रसन्न वातावरणात सूर्य पण बघा किती मस्त आला, ढगांच्या मागे लपलाय. चला तर मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. पप्पाने आता सगळी शिदोरी विदोरी घेतलेली आहे आणि हा इथं मानगा आहे, तो पण घ्यायचा आहे. चला. आजी पण येते, कारण तोच आपला गाईड आहे, मार्गदर्शक आपली आजी. हा मानगा पण घ्यायचा आहे. तर जाऊयात आपण रानात. हा रानात जायचा रस्ता आहे आपला इथनं. हा आमचं घर इथून आणि इथून असा रस्ता एकदम जवळ. आता बघताय तुम्ही सगळं इथे सुक्क सुक्क दिसतंय, परंतु आपण आतमध्ये गेलो की हिरवं हिरवं दिसेल थोडंफार तरी. सगळी तशी काटेरी झाड आहेत सुरुवातीला. गावी आल्यानंतर रानात गेलो नाही असं कधी झालेलंच नाही. लहानपणापासून गेलेलं आहे. आपलं यूट्यूब चॅनल असायच्या आधीसुद्धा, आणि जेव्हा आपलं चॅनल होतं तेव्हा पण गेलेलो आहे रानात, त्याचा पण व्हिडिओ आहे. आता पुन्हा एकदा तुमच्यासोबत हा रानातला एक्सपिरियन्स शेअर करतोय. आता गावच्या भाषेत तर रान बोलतात, आपण याला जंगल पण बोलू शकतो. ट्रेकिंग चालली आहे आमची, इंग्लिशमध्ये ट्रेकिंग. जाऊयात आता. सगळं नंतर ऊन होईल म्हणून आम्ही सकाळी लवकरच निघालेलो आहे. आम्ही येऊ तेव्हा ऊन होईल म्हणून सगळ्या टोप्या बिप्या आम्ही घेतलेल्या आहेत, म्हणजे येताना टोप्या घालायच्या, ऊन नाही लागणार. मे महिन्यातनं रानात जायचं म्हणजे खाली बघून चालत जायला लागतो, आणि सगळीकडे ऑलरेडी सुकलेलं असतो, त्यामुळे काट्याची झाडं बिडं मध्ये मध्ये पडलेली असतात, मग ती लागण्याची शक्यता असते. आणि आपल्याला सवय नसते, त्यामुळं आरामातच जायचं. पप्पा जातात तिथनं जायचं. तर जसं जसं आतमध्ये जाऊ गाव दिसायचा पण बंद होईल. तर करवंदाचं झाड दिसतोय पण कच्ची आहेत, बघता येतं. काही थोडीफार पिकलेत तर काही कच्ची राहिलेत. इथे एक मम्मीला पिकलेला दिसला काळा कुट्ट. करवंद काय अजून पिकली नाही. आता सुका सुका रान सगळा संपलाय. तर समोर बघताय वाट दिसते, तिथून हिरवा हिरवा रान सुरू होतोय. तर आजी चालले त्या साईडला, काय माहिती आपल्याला कुठं जायचं आहे. रस्ता इथून पण दिसतोय आणि इथनं पायवाट पण दिसते.
तिकडे जायचंय. थांब बघू ते. इकडे आहे ना. तिचं अशी गेली तर समजायचं वाट आहे, नाही तर ती बघायला गेलं काहीतरी. दिसला तर दिसला. हा काजूचा झाड आहे ना. काजूचं झाड हा बघ इथं पण आहेत करवंदा. हे बघ करवंदा पिकले ती बघ. हा बघ समोरचं झाड. छोटी 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 आहेत पण ती मोठी नाहीत. म्हणजे मध्ये मध्ये पण पिकलेत. मोठी होतील. मागाशी कच्ची दिसली होती. पिक्की कच्ची दोन्ही. इथे बघा मस्तपैकी असं फुल आहेत. ते पण आहेत वरती. आणि अशा प्रकारे आपल्या हिरव्या हिरव्या रानाला सुरुवात झालेली आहे. काजूचं झाड. हो काजूचा झाड आहे पण त्याच्यावर काजू नाही. संपले. तर आम्ही असे सरळ आलो आणि इथे जरा असा सुकलेला सगळा पातेरा होता. तर पप्पाने साईडला केल्यावरती या 2 सुक्या काजूच्या बिया भेटल्या. सापडल्या. हो त्याच्यात होत्या. कोयतीन बाजूला केल्यावरती असं भेटलं. बघा आणखीन एक डायरेक्ट काजू घरासोबत भेटली. तर आपण खालची बी काढून घेऊया. काजूचा बोंड आहे. हो काजूचा बोंड तो खराब झाला. आणि मग भेटला. वाव मस्त ना. मस्त पैकी बिया भेटल्यात आपल्याला. 5-6 झाल्या. सापडतील आपल्याला. अजून सापडतील. हा झाड वरतीच आहे ना. तर ह्याच्यावरच्या बिया खाली पडल्यात. असंच आता आपल्याला सरळ जायचं आहे. एकदम घनदाट जंगलासारखं. कुठं आहे? मोठी झाडावर बोलतात काढते. जरा कुठं आहे? दिसलं? हा दिसला दिसला दिसला. हिरवा आहे. झाडावरती समोर बघताय अळू आहे. हिरवा हिरवा. मित्रांनो इथे हा करवंदाचा झाड आणि त्याच्यावरती थोडीफार अशी पिकलेली करवंद भेटले. ती काढले. त्याचा चीक असा घ्यायचा, त्याच्यात पानांना असा पुसायचा आणि मग खायचा. मस्त गोड आहे. आणि बी पण अशीच टाकून द्यायची म्हणजे त्याचा अजून परत झाड आहे. चला तर 2 करवंद भेटली मला. तेवढी तर तेवढी. आता बराच वेळ आम्ही फिरलोय पण काय भेटलं नाही. कारण कसं आहे बरीच लोक काढून घेऊन जातात. तर आपल्या वाटणीला काय नाही उरलंय. आता बघूया मध्ये रस्त्यात भेटला काय तरी तर भेटला. संपूर्ण असं जंगल. आता आम्ही असा आलो खालना आणि असा U-टर्न घेतलेला आहे. बघूया काय पुढे भेटलं तर ठीक आहे, नाहीतर रान फिरून आलो असं होईल. आंब्याचं झाड आहे पण ह्याच्यावरती पण आंबे नाहीत. जांभळाचं झाड आहे पण ह्याच्यावरती पण जांभळं नाही. आता मित्रांनो आता आम्ही थोडासा इथे ब्रेक घेतलाय. बसले हो सगळी. मी पण इथे दगड भेटला त्याच्यावरती बसलोय.
मम्मी घेऊन आलेली आहे करवंद, पिकलेली भेटलेत भरपूर अशी. भरपूर येते झाडावरती, पण मी एवढी छोटी छोटी आहेत पण. खूप छोटी छोटी आहेत. काय आता बघा समोर तिकडे झाड आहे, याच झाडावरून घेऊन आली मम्मी. आणि आम्हाला भेटलेल्या काजूच्या टेस्ट बिया. करायला हो, टेस्ट करायला गोड आहेत का नाही. वर्षातून एकदा. मित्रांनो, आता या पानात आपण करवंद जमा करणार आहोत, कारण इथे थोडीफार आपल्याला दिसत आहेत पिकलेली करवंद. तर मम्मी पप्पा आणि आजी तिघं मिळून काढतील करवंद. हा बघ इकडे आहेत. कमी हाती जाण्यापेक्षा हे बघ, छोटी तर छोटी. हे बघा इथे आहेत, इथे दोन घ्या. तिकडं किती आहेत? बाहेरच्या बाजूलाच आहेत. हात पोचेल. ठीक आहे, काढ. पाठीमागं या, ठीक आहे, काढ. काय गरज नाही आता याची. भारी करवंद भेटली तर एकदाच मस्त ना, मस्तपैकी. एकाच झाडाला भरपूर अशी. हे बघा पूर्ण झाड भरलेलं आहे करवंदाने. हो, हा घ्या आजी, इथं पण आहेत. ही 20 रुपयाची करवंद झाली मस्तपैकी अशी. अरे ते वट पौर्णिमेला जी अशी बारीक देतात ती 20 हो. रुपयाची. वट पौर्णिमा असते ना, तेव्हा ही 20 रुपयाची देतात. तेव्हा घ्यायला पण लागतात. घ्यावी पण लागतात. आपण काय इकडे नसतो ना, तिकडे असल्यामुळे घ्यावीच लागतात. हे बघा अजून करवंद भेटली या झाडावरती. या झाडावरती भरपूर आहेत. मगाशी आम्ही त्या समोरच्या झाडावरती काढली, तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत इथे. बघताय एकदम पिकलेली. काय ना, काय ना घेतलं तर एकदम हाताजवळ आहेत सगळी नुसती पिकलेली. खाऊ नका घातले आता. सर्व केवढे झाले ते धुवायला पाहिजे. माती आहे. इथे कच्ची आहेत, पण नंतर ही पण पिकतील. ही पण बघा ना किती हाताजवळ आहेत, भारी. पण ही कच्ची आहेत, आपण पिकलेली नेऊया. जेव्हा पिकतील तेव्हा आपण नसतो ना. हो, जे हे काय बघ, आहेत पिकलेले ते हे बघ घेतील. कसं घडच्या घड टेस्ट करायला. मस्तपैकी. हे घे बघ, इथे आहेत पिकलेली. पप्पांचे तिथं खूप आहेत वरती. तर मित्रांनो, अर्धी पिशवी भरून आपल्याकडे करवंद जमा झालेली आहेत. जबरदस्त अशी पिकलेली करवंद घेतलेत खायला. थोडीफार कच्ची पण घेतलेत, लोणचं बिंचं बनवायला होल. मस्तपैकी अशी बघताय, जबरदस्त. वा, या तुम्ही पण आमच्यासोबत. मस्तपैकी आम्ही इथं एन्जॉय करतोय रानात. तुम्हाला पण आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघताना मजा आली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि आता वेळ झालेली आहे नाश्त्याची. तर इथे दगड आहेत आणि झाडाची अशी सावली पण आहे. तर इथे आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर मम्मी पप्पा आणि आजीचे हात फार चिकट झालेत, बघताय. पप्पांचे पण खराब हो, झाले. तुम्हा तिघांचे जास्त चिकट झाले. करवंद काढले ना आम्ही. आपली शिदोरी आहे. तर बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे. तर आता आजीने आपली शिदोरी खोललेली आहे. हे बघा, भाकऱ्या मस्त कशा तांदळाच्या भाकऱ्या, मोठ्या मोठ्या हो, चुलीवरच्या. मस्तपैकी असा कोलिम आणि तांदळाची भाकरी. डवळा. हो, या तुम्ही पण खायला. सगळीजण आता आम्ही बसले वनभोजनाला. सकाळची न्याहारी हातावर खायची बा. चला तर मित्रांनो, आमचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तपैकी रिलॅक्स एकदम. हवा पण सुटले छान. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो घराकडे. चला.
घरी चला. घराकडे निघाले. आणि लवकर का आलो, मग ऊन खूप हो होतं ना. ऊन होतो. मग बापरे, इथे उभं राहू शकत नाही आपण, म्हणून ना लवकर आलं की बरं. आता आम्ही खाली जाईपर्यंत ऊन येईल, ऊन येईल. पण आम्ही घरी पोचू. आणि एवढं गावाला अगदीच ऊन कडक नसेल. ऊन पडतं ना की विचारूच नका. बापरे. पक्ष्यांचा काय भारी आवाज येतोय ना. पक्षी कुठे कुठे बसले असतील, मस्त ते लोक आवाज करतात. हो ते आवाज देत असतात. चिव 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 चिव, बोलतात. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज. तिकडून बोलतो, एकीकडून बोलतो. हो आवाज देत असते. कोण झाडं नारळाची करवंद, तुम्ही खाऊची झाडं खाली ना. हो करवंद, आंबा, आळू, काजू, 5 झाडं आहेत. पूजा यायचो आम्ही. आम्ही सगळे इथं पूजा यायचो. आजी सांगते की इथे वड पूजायला यायची. हो इथे येतात बायका पूजा करायला. आता नाही येत कोण, तेव्हा यायचे असं सांगते ते. बांधलेले आहेत ना. हो येतात म्हणजे बायका, पण कमी येतात. भारी पण येतात ना जंगलातून बायका. आता आम्ही बघा मित्रांनो असा वरनं आलो, वाटतंय तुम्हाला आम्ही असं ह्याच्यात आलो असू है ना मम्मी. बघताना वाटत नाही म्हणून तिथून आलो. असा उतार आहे, पूर्ण उतार स्लोप. मित्रांनो इथे बघा काजूचं झाड आहे आणि त्याच्यावरती फ्रेश असा काजू हा बघा. का ओढ हा पटकन कोणतरी खाल्लेलं आहे प्राणी पक्ष्याने. त्याची आपण बी घेऊया. आपण त्याची बी घेऊया. अक्का चांगला असं तर अक्का घेतलेला असता. चला बी भेटली. हा बघ त्याची पण बी घेऊया. रस किती असतो बघ. हो हा बघा बघितलं किती रस आहे. ते फेकून पण खाऊ शकत नाही कारण पक्ष्याने खाल्लेलं आहे ना ते. ठीक आहे बी तर पुढं पाय देखील इथं हात त्यांच्या घरी पाय न द्यायचं. आपल्याला अधिकार नसतं त्यांना. इथं बिळ आहेत. वादळ तिथं पण आहे. तिथे दोन 4 झाले. 4 बिळ. ते बघ समोर बघ. समोर बघ कसला मोठा बिल आहे. तिकडे नका जाऊ. धक्का लागेल. एकदम प्रॉपर आहे. एकदम प्रॉपर आहे असा. हो दिसला वरती. तो पण खाल्लेलंच आहे. त्याची बी तर भेटेल आपल्याला. हे घ्या घरकुल घ्या. पडला. असली आहे ना. हो असली फुल. आपण टीव्ही मध्ये बघतो. गावाला खरोखर बघायला भेटते. हो पण नाही कधी बघितलेलं खरोखरच. हे बघा मित्रांनो फ्रेश चांगला काजूचा बोंड आहे. हा मस्त आहे. मगाशी खाल्लेला भेटला पण हा मस्तपैकी भेटलाय. एकदम पिवळा पिवळा भारी ना. जबरदस्त एक नंबर. आणि इकडे मम्मी पप्पा आणि आजी मगासारख्या बिया शोधतात. पाळापाचोल्यात भेटल्या तर भेटल्या, पण भेटल्या असं नाही की नाही भेटल्या. भेटल्या आणि त्याच्यामध्ये हा पण भेटला. मस्त ना एकदम. गावात आल्यावरती रानात आल्यानंतरची खरी मज्जा. जबरदस्त. फार काही आम्हाला भेटलं नाही परंतु भरपूर असा आनंद मात्र नक्कीच भेटला. जबरदस्त.
आता पप्पांना इथे काजू दिसलेत तर घरकुलीने काढतात बघा. कुठे आहे दिसत नाही पण लांब होऊया नाहीतर आपल्या डोक्यात पडेल. दिसला तुम्ही धरला तिथे दिसला. हॅलो हा बघा इथे लटक लटक हलतोय तो. हा बघा इथे पडला. खाल्ल्यानंतर असं खालगत पडलाय खाली. हा मोठा आहे. कुठं आहे? हो मोठा आहे. हा बघा मित्रांनो मोठा असा. धरून ठेव, सोडू नको, धर. सोडून ठेवशील? जोरात. आता येईल आता येईल. हा काजू. धन्यवाद. हा हे मस्त काजू गोड आहे आणि पिवळसर आहे हो. आणि मस्त गोल गोल आणि फ्रेश आहे. 2 काजू झाडावरनं काढले आणि हा काजू जस्ट पडलेला भेटला. छोटा पण आहे. छोटा आहे एकदम. माझ्या हातात हे बघा एवढं एक आहे. मम्मीच्या हातात आहेत. हे 2 झाडावरनं काढलेत पप्पाने आत्ताच. काढू. आणखीन एक काजू दिसलेला आहे. हा मस्तपैकी लाल लाल आहे असा बघताय. लाल भगवा. पप्पा काढतायत इथं घरकुलीने. मस्तपैकी काजू चांगला मोठा आहे. हा बघा खाली पडला. दोन इकडे बघ, 3 काजू, भरपूर काजू. हो समोर पण आहेत. हे बघा समोर 2-2 आहेत बाजूबाजूला. जबरदस्त. एक मिनिट, असं नाही काढायचं आता मी हातानं काढणार. ते झाडावर चढतात. तू बघ जवळ आहे हातातच आहे म्हणून. ते बघ तिकडं हा तिकडं खाली उतर. खाली उतर. त्यांचा काढ त्यांना हा उतर. हे बघा मस्त मोठा काजू. पप्पाचं काय हवं तेवढं होतं. त्यांच्या मोबाईलमध्ये पत्ते त्यांची माणसं माफत बघायला दे. ते बघतील आणि मग पप्पांना सांगतील ते अरे इकडे काजूने पाहिजे, आणलं. इकडे वरती दे. हा बघा मस्त असा काजू भेटलेला आहे लाल लाल. एक मम्मीकडे पण होता. हा घे हा घ्या. इकडे वरती. भरपूर आहे तिथे. हे बघा पप्पा इथे झाडावरती चढलेत आणि इथेच काजू आहेत 2-2. माकडासारखे झाडावर चढलेत. हो वरती आहेत तुझ्या बरोबर वर. वरती जा. लाकडं पण किती सुकलेत बघ ना. जास्त नका वरती जाऊ. भरपूर झाले हे पण ऐकलं. हॅलो हॅलो सगळी कपती. हॅलो ना बिया पडतील. खनखनी ते बघ त्यांनी हक्काच काढली. अरे अरे कसला काढली नाहीत बघ त्यांनी. मस्त. छोटीशी फांदी तोडून काढली नाही ती बघ. 3 आहेत एकायला 3. जबरदस्त. पप्पानी झाडावर चढून मस्तपैकी असे काजू काढले आहेत बघा. आता मम्मी येईल ना इकडे तेव्हा दाखवतो स्पष्ट आहे बघा. एक बी आहे. टोपीत पण आहेत आणि हातात पण आहेत. एक बी आहे बघ. हो इथं बी राहिले फक्त.
इथं असतील बिया. इथे ते हलव नको काजू नाही तर पडतील फांदीतलं. शेतामध्ये 2 तिकडे बिया. बघ नाही. हे जे मग. नाजूक असतात तर पडतील. चला तर मित्रांनो, मम्मी आता इथे जवळ आले. आता तुम्हाला स्पष्ट काजू दाखवतो बघा. ही एक टोपी भरून काजू आणि या 2 कच्च्या बिया भेटल्यात. बघताय, लाल आणि पिवळे असे काजू. काजूगर. बघायला किती मस्त दिसतात बघा. ते तिकडे पण आहे. आणि इथं एक पप्पाने अशी मस्त की फांदी काढली, त्याला 1 साथ 4 काजू आहेत बघा. किती जबरदस्त असा रानमेवा आम्हाला भेटलेला आहे मस्तपैकी. हे बघा, आजीला पण अजून कच्च्या बिया भेटल्या. जवळून टाकलं काढून. मोठे हो, मोठ्या आहेत, चांगल्या. मस्त. आणतो तू. माप काजू घेतला, माप. हा बघा मित्रांनो, आंबा. मस्त असा फ्रेश आंबा. तिकडून नाही, इकडून जायचं खाली उतरायला. तिथे काढून घेऊ काय आता? तोडू. ए बाळा तोडू. हा, तोड. असं दे. काढला, फोटो काढला. भरपूर आहे तो. तिथं गेली की आता बघा गाव दिसायला लागलेलं आहे. म्हणजे आता आपण आलो घराजवळ आपल्या. तर बघा, गेलो कुठून होतो आणि आलो कुठून. परतीच्या प्रवासाला बराच काय काय भेटला. परतीच्या प्रवासात जरा भेटलं तरी काय ना काहीतरी. काजू, काजूच्या बिया, करवंद असं. म्हणजे असं काय भेटलं नव्हतं तरी पण मजाच आली. हो. अजूनच मजा आली. मस्त. फायनली मित्रांनो, घरी आलेलो आहे रानातून. जाम मजा आली. अगदी सावलीत गेलो, सावलीत आलो. ऊन पण नाही जास्त लागलं. मस्त छानपैकी न्याहारी केली, मजा आली. वनभोजन पण झालं जबरदस्त. फार काही भेटलं नाही आम्हाला, पण आनंद भरपूर सारा भेटला. मजा आली. रान फिरलो मस्तपैकी. गावाला आल्यावरती हीच गोष्ट सर्वात जास्त मला आवडते. असं सगळं फिरायला भेटतं, मजा येते. बाकी हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला मजा आली की नाही नक्की मला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा.